कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इयत्ता 7वी स्कॉलरशिप, इयत्ता 7वी स्कॉलरशिप जी आता आपली कधी होणार आहे? 26 एप्रिल 2026 ला जी येणारी स्कॉलरशिप आहे, तर त्याच्यासाठी फिक्स 2 मार्काचे प्रश्न. हा 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. 5 ते 10 मिनिटात फिक्स 2 मार्क तुम्हाला मिळतील. फिक्स. दरवर्षी हे प्रश्न येतात. नेमके सोडवायचे कसे? कोण, कोटी कोण, पूरक कोण. ही कन्सेप्ट आहे, छोटीशी कन्सेप्ट आहे, 1-2 मिनिटाचीच कन्सेप्ट आहे. आणि त्याच्यावर हे प्रश्न येतात, वारंवार येतात दरवर्षी. हा 17 सालचा, हा 19, हा 20, 21, 22, हा 24 आहे, हा आता ह्या 26चा प्रश्न आहे. तर दरवर्षी प्रश्न विचारला जातो आणि नेमका सोडवायचा कसा, आणि त्याची कन्सेप्ट काय असते, पूरक कोण काय असतो, कोटी कोण काय असतो. ठीक आहे, पूरक कोण, कोटी कोण. आणि आपण त्याला अजून एक म्हणू शकतो बघा, रेषीय जोडीतील कोण. तर रेषीय जोडीतील कोण काय असतो, पूरक कोण काय असतो, कोटी कोण काय असतो, ह्या तिन्ही कन्सेप्ट आपण बघूया आणि आपले 2 मार्क फिक्स करूया. तर चला चालू करूया. तर पहिल्यांदा आपण कन्सेप्ट बघू. कन्सेप्ट काय बाबा? तर पहिला कोण, कोण, त्याच्यानंतर काय, कोटी कोण, पूरक कोण. समजा कोण आहे, कोणाचं माप आहे 50, तर कोटी कोणाचं माप किती आहे? 40. का? तर कोण अधिक कोटी कोण ह्यांची बेरीज किती असते? 90. हे तर लिहूया आपण. कोण अधिक कोटी कोण यांची बेरीज किती असते? यांची बेरीज असते 90. आणि कोण आणि पूरक कोण यांची बेरीज किती असते? 180. मग हा 50 आहे म्हणल्यावर पूरक कोण किती असेल? 130. मग ह्याच्यातून आपल्याला काय देतात की कोण देतात, किंवा कोणाचं पूरक कोणाचं गुणोत्तर देतात आणि आपल्याला विचारतात कोटी कोण. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग त्याच्यासाठी आपल्याला ह्या 2 गोष्टी माहीत पाहिजेत. आपल्याला फक्त कोण जरी माहीत झाला कोण, तर आपण कोटी कोण काढू शकतो, पूरक कोण काढू शकतो. ह्या तिन्हीतली एक जरी गोष्ट माहीत झाली तर आपण उरलेल्या 2 गोष्टी काढू शकतो. अजून एक रिलेशन आहे. ते कोणतं रिलेशन आहे बघा? तर ते रिलेशन असं आहे की पूरक कोण वजा कोटी कोण. पूरक कोणातून कोटी कोण वजा केला की काय मिळतो? कोण मिळतो. ठीक आहे, हे रिलेशन आहे. हे तर बघू शकता, हे तर तुम्ही कोणतेही रिलेशन बघू शकता, पण मेन हे 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात. आता त्याच्यावरचा प्रश्न बघू, गुणोत्तरावरचा. आता बघा, एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांचे गुणोत्तर 13/4 आहे. तर ते कोणाचे माप किती? एकदम सोपा. कसं लिहायचं? लिहिण्याची पद्धत बघा. आता आपण लिहिलं तसं, कोण, कोटी कोण आणि पूरक कोण. आता एका कोणाचा पूरक कोण, पूरक कोण 13, तर 13x म्हणा. आणि कोटी कोण, कोटी कोण किती? 4x आहे. त्या म्हणजे ह्यांचं गुणोत्तर दिलंय, तर त्या कोणाचे माप किती? आता कोणाचे माप कसं काढायचं? तर लक्ष द्या की पहिल्यांदा आपल्याला पूरक कोण आणि कोटी कोण ह्यांच्यातलं रिलेशन माहिती माहिती काय आहे? पूरक कोण वजा कोटी कोण किती असतं? 90 असतं. पूरक कोणातून कोटी कोण गेला की उत्तर येतं 90. मग इथं 13x वजा 4x बरोबर किती? 90. 9x ची किंमत किती आली? 90. x ची किंमत किती आली? 90. भागाकारामध्ये 9, उत्तर आलं 10. आता x ची किंमत 10 आली. x ची जर किंमत 10 आली तर 13 10 130. पूरक कोण किती आला? 130. कोटी कोण किती आला? 40. 40. मग कोण किती येईल? 50. 50 आणि 40 90. 50 आणि 130 180. तर त्या कोणाचे माप किती? तर त्या कोणाचे माप येईल 50. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघा, एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/4 पट आहे. कसं लिहायचं बघा? इथं कोण आणि इथं पूरक कोण. बघा, एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/4 पट आहे असं लिहूया. तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती?
कोटीकोणाचे माप विचारले कसं काढायचं. आता बघा इथं आपण म्हणूया एक्स येईल 4x. बरोबर. कोण किती आला बघा, गुणोत्तरात लिहायचं म्हणलं कोण कोटीकोण पूरक कोण असं लिहूया आपण. कोणाचं माप आहे एक्स, पूरक कोणाचं माप आहे 4x. तर हे एकाच 4 आपण 1/4x असं लिहिता आलं पाहिजे, किंवा ते असं म्हणू शकत होते एकाच 4 गुणोत्तर आहे. एकाच 4 गुणोत्तर म्हणण्यापेक्षा त्यांनी काय म्हणले 1/4. तर एकाच 4 आणि 1/4 दोन्हीचा अर्थ एकच असतो हे लक्षात घ्या. मग x अधिक 4x ची किंमत किती आली. x अधिक 4x ची किंमत आली 180. 5x ची किंमत 180, x ची किंमत 180 भागाकारामध्ये 5 किती आलं 36. x ची जर किंमत 36 आली तर कोटीकोण किती आला 54, कारण की त्यांची बेरीज 90 यायला पाहिजे. पर्याय 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया. आता बघा, एका कोणाच्या कोटीकोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाशी 2/5 आहे, तर त्या कोणाचे पूरक कोणाशी असलेले गुणोत्तर किती. आता एक कोण लिहा, कोण इथं कोटीकोण, पूरक कोण. आता एका कोणाच्या कोटीकोणाच्या मापाचे त्याच्या पूरक कोणाच्या मापाशी असलेले गुणोत्तर 2/5 आहे. म्हणजे हे 2x आलं तर हे किती आलं 5x. 5x वजा 2x किती असतं 90. 3x ची किंमत किती आली 90. x ची किंमत किती आली 30. x ची 30 किंमत आली तर हे आलं 150. हे आलं किती 30 दुनी 60, म्हणजे हे किती येईल कोण येईल 30. तर 30 आणि 150 चं गुणोत्तर आपल्याला काढायचंय. 30 30 150 म्हणजे काय आलं 1/5. 1/5 म्हणजे 1/5 म्हणजेच 1/5. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता 42वा नंबर हा पण प्रश्न वारंवार दरवर्षी पेपरला येतच असतो. फक्त आपल्याला काय करायचं की आता हा प्रश्न आपला आउट ऑफ बॉक्स आलाय, कारण की आपण घेतोय कोण कोटीकोणाची प्रॅक्टिस. तर ही सोडून घेऊ. बघा, एका समभुज त्रिकोणाची बाजू प्रत्येक बाजू 22 सेमी असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. एकदम सोपं आहे. फॉर्म्युला काय वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग. हे कशाचा फॉर्म्युला आहे समभुज. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. तर हे लक्षातच ठेवा. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असतं वर्गमुळात 3/4 बाजू वर्ग. वर्गमुळात 3/4 बाजू किती आली 22. 22चा वर्ग 2 वेळा 22 आहे. इथे 11 इथे 11. 11चा वर्ग 121 वर्गमुळात 3 पर्याय 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. इतका सोपा आहे तो प्रश्न. पुढे बघा, एका कोणाच्या कोटीकोणाचा कोणाचा कोटीकोणाचा पूरक कोण आहे. हा कोटीकोणाचा पूरक कोण 108 आहे, म्हणजे कोटीकोण असेल 72. कोटीकोण 72 असेल, कारण की कोटीकोण आणि पूरक कोण ह्यांची बेरीज कोटीकोणाचा पूरक कोण आहे, तो कोणाचा पूरक कोण नाही. तर लक्ष द्या, ह्या कोणाचा हा पूरक कोण नाही. हा कोणाचा ह्या कोटीकोणाचा पूरक कोण आहे. आता कोटीकोणाचा पूरक कोण 108 आहे, तर तो कोटीकोण आला 72. कोटीकोण जर 72 आला तर कोण किती आला 18. ठीक आहे. इतका सोपा प्रश्न आहे, हे समजून घ्या. कारण की हा प्रश्न एकदम सोपा आहे पण फसवा आहे. पुढे बघू आपण. बघा, एका कोणाचा पूरक कोण व कोटीकोण यांच्या मापाचे गुणोत्तर. इथे परत पूरक कोण कोटीकोण दिलंय. मग लिहूया आपण कोण. आपण आपल्याच पद्धतीत लिहायचं, त्यांनी कसं जर दिलं तरी. बघा, पूरक कोण किती 8x, कोटीकोण किती 3x. मग आपल्याला माहिती ह्यांची वजाबाकी काय असते. ह्यांची वजाबाकी असते 90. x ची किंमत आली 5x ची किंमत आली 90. x ची किंमत आली 90/5 म्हणजेच किती आली 18. मग x ची किंमत 18. 18 किती आलं 54. आता तर त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी असलेले गुणोत्तर हे 54 आलं. आता 54 आलं म्हणजे हे किती आलं 36. आणि 18 8 किती असतं तर बघा 144 असतं. मग 36 आणि 144 चं गुणोत्तर 36/144 किती आलं 1/4. पर्याय क्रमांक 1. तर कोणाचे कोण पहिल्यांदा येतील आणि पूरक कोण किती येईल 4. ऑप्शन 3. पहिला पर्याय ज्यांनी टिक केला चुकू शकतं, कारण 4 असे
इथं काय विचारलंय, पूरक कोणाशी कोटी कोणाशी, पूरक कोणाचे कोटी कोणाशी विचारलं असतं, किंवा पूरक कोणाचे कोणाशी गुणोत्तर विचारलं असतं, चारसिक आलं असतं. इथं कोणाचे पूरक कोणाशी गुणोत्तर विचारले, मग पहिलं काय विचारलंय, कोण, म्हणून कोणाची किंमत पहिली येईल. ठीक आहे, पुढचं बघा. एका कोणाचे त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/5 पट आहे. एका कोणाचे माप, एका कोणाचे माप लिहा, कोण, कोटी कोण, आणि तिसरा काय, पूरक कोण. तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप विचारले. आता ही मी म्हणलं की ही एक घ्यायचं, हे 5 घ्यायचं, एकाच 5 दिले, 1/5 किंवा एकाच 5, एकच अर्थ झाला. 1 अधिक 5x किती आलं, 180. 6x ची किंमत 180, x ची किंमत 180/6, x बरोबर किती आलं, 30. x ची जर किंमत 30 आली तर कोटी कोण किती आला, 60, कारण की त्यांची बेरीज असते 90. 30 अधिक 60 90. कोटी कोणाचे माप आले 60. आणि आपल्या आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न, म्हणजे एवढा छोटा लेक्चर होतोय, ह्याच्यामध्ये तुमचं बऱ्यापैकी कव्हर होते. आता पूरक कोण आणि रेषीय जोडीतील कोण. तर रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय, की एका रेषेवर असणारे कोण, हा कोण आणि हा कोण रेषीय जोडीतील, कारण की एका रेषेवर आहे. पण पूरक कोण काय असू शकतो, हा असा कोण आणि हा दुसरा कोण, हे सेपरेट कोण आहेत. हा समजा 60 आहे, हा 120 आहे, आणि ह्यांच्यात ही एकाच लाईनवर नाहीत, वेगवेगळे आहेत. पण हे कसे आहेत, ह्या दोघांची बेरीज 180 येते, म्हणून हे कसे पूरक कोण आहेत. पण रेषीय जोडीतील कोण कसे असतात, एकाच रेषेवर असतात. पण रेषीय जोडीतील कोण पण काय असतात, पूरक कोण असतात. पूरक कोण ही मोठी कन्सेप्ट आहे रेषीय जोडीतील कोणापेक्षा. आता इथं बघा, ती पुढील आकृतीत पूरक कोणाच्या एकूण जोड्या किती, तर हा 2026 ला आलेला प्रश्न आहे. जर आपण बघितलं मागचे प्रश्न, तर मागच्या प्रश्नात एक सारखा पॅटर्न दिसतोय तुम्हाला, पण 26 ला थोडासा चेंज आहे. आणि अवघड आहे का, अवघड नाही, सोपं आहे. कसं काढायचं उत्तर, तर बघा, आपण ह्याला नाव दिलं ए, ह्याला बी, ह्याला सी, ह्याला डी आणि ह्याला ई. तर ए ची जोडी कोणासोबत होईल, बी सी डी ई सोबत होईल. हा झाला 180, हा एकटा आणि हे तिघ. परत ए बी, ए बी ची जोडी कोणासोबत होईल, सी डी ई शी होईल, सी डी ई शी होईल ए बी ची जोडी. परत ए बी सी ची जोडी होईल, ए बी सी ची जोडी होईल डीई सोबत, आणि ए बी सी डी ची जोडी होईल ई सोबत. असे एकूण फक्त 4 पूरक कोणाच्या जोड्या येतील. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आणि अशा पद्धतीने कोण, कोटी कोण, पूरक कोण, हा जो अवघड वाटतोय पण एकदम सोपा टॉपिक आहे, त्याचं आजचं आपलं विश्लेषण आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. पुढील लेक्चर हा कोणत्या टॉपिकवर घ्यायचा हे तुम्ही मला सजेस्ट करा. मोठे महत्वाचे टॉपिक कोणते आहेत, शेकडेवारी आहे, नफा तोटा आहे, नफा तोटा आहे, किंवा व्यावहारिक गणित सगळंच म्हणू शकता. त्याच्यावर पण व्हिडिओ घेऊन येऊ, महत्वमापन आहे. तर तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये कशावर व्हिडिओ घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ बघताय हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.